चला, आज आपण करणार आहोत रचना आपल्या परिसरातील वस्तूंपासून. ठीक आहे. बघा, महिलांना प्रश्न पडलेला असतो की मुलांना एका जागी कसं बसवून ठेवायचं. तर त्यांना अशा काही ॲक्टिव्हिटीज द्यायच्या. आपल्या परिसरातील घरातील काही वस्तू जमा करून द्यायच्या आणि त्याच्यापासून मुक्त रचना करू शकतात. बघा, आता मी रचना करण्यासाठी आदूला दिलेले आहेत झाडाची पानं, काड्या गोळा करून आणल्यात, काही पिस्त्यांची टरफलं घेतलेत, रिळ घेतलेत, रिकामे पाईप्स आहेत, या उभ्या कांड्या आहेत. याची आता आदू रचना करत आहे. काय तयार करतोय आदू? झाड. या झाड बनवते. ठीक आहे, घ्या. तोडायला पाहिजे मम्मी. काय तोडायला पाहिजे? हे. मोठं आहे ना खूप, असू दे, आपण नंतर तोडू. आता लाव. लाव. असं टाकायची होय. मी पण करू लागू तुला? नको. नको? बरं, ठीक आहे, तू बनव. सगळं करावायचे म्हणजे सगळं करतो का? हे झालेलं आहे झाड. अजून आणि ते काहीतरी अजून बनवायचे. अजून काय बनवायचं? अजून आता आपण पाटीवर अजून एक रचना तयार करूया. पाटीवर चित्र काढलेलं आहे फुलपाखराचं, आदूला आवडतं. त्याच्यावर आता आदू पिस्ते आणि कांड्या राहिलेल्या आहेत त्या मांडणार आहे. घ्या, असं जवळ घेऊयात म्हणजे मांडता येईल. तुटलेलं आहे, नको म्हणते. नवीन मांड. नवीन म्हणते. असं कडन कडन मारलं की वेळ लागतो. आणि आदू काय तयार करतोय? पिस्त्यांची बॉर्डर तयार करतोय की नाही? म्हणजे फुलपाखरूची बॉर्डर तयार करतोय पिस्त्यांची मांडून, पिस्ते मांडून. आणि पाईप मांडून. आणि पाईप पण मांडलेत. त्याला अशा कृती देऊन मुलं एका जागी आपण बसवू शकतो, गुंतवू शकतो. ज्या महिलांना प्रश्न पडलेला असतो मुलांना एका जागी कसं बसवून ठेवायचं, त्यांना अशा कृती द्यायच्या मुलांना. या वस्तू सहज आपल्या घरात उपलब्ध होतात आणि त्यांनी मुलं गुंतून देखील राहतात. या कृतींमुळे मुलांच्या छोट्या स्नायूंचा, हातांचा विकास होतो. बोटं प्रत्येक ठिकाणी वापरली जातात, नाजूक. अशा प्रकारे अजून
घरातील वस्तू वापरून बघा किती छान फुलपाखरू तयार केलं आहे. आणि झाड पण तयार आणि केलं. झाड पण छान तयार केले आणि फुलपाखरू पण बनवले. अशा प्रकारे आपण मुलांना एका ठिकाणी गुंतवून बसवू शकतो, मोबाईल आणि टी व्ही शिवाय. करा. असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट देखील करा. हां शेअर शेर थांबा. आणि आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा जेणेकरून करा. आणि मुलांना उपयोग होईल त्याचा. मगाच पण काढायचं. काय अरे हे काय बनवले आता तू? हा? हे काय बनवले? आंबे. आंबे बनवलेत. आणि हे काड्यांचं काय बनवलंय? काढायचं बाई झाड. आणि आता हे काय बनवतेस आता तू? आता पाईप. पाईप बनवते. कशाची बनवते पाईप बघू बरं एकदा. पाईपचे पाईपची बनवते. छोटे आणले मम्मा. हिने बसणार मोठे बसते. पाईपला पाईप जोडून कशासाठी पाईप बनवतोय तो? झाडाच्या झाडाला पाणी घालायचं. झाडांना पाणी घालण्यासाठी हम्म. पाईप बनवते बघा. बघू बरं कसा बनलाय.